आपल्या सभोवतालचे जग इयत्ता तिसरी भाग 2 याचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत। पहिला धडा आपले कुटुंब, त्याचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1 कोणते लिहा। मामा मामी सोबत आलेला त्यांचा नातू, सर्व कामांवर देखरेख ठेवणारे आजी आजोबा, मोठ्या माणसांना मदत करणारे मीना आणि तिचे भावंडे, मीनाचा चुलत भाऊ अभिदादा। प्रश्न दुसरा कोण कोण राहतात ते लिहा। छोटे कुटुंब, आई वडील आणि त्यांची मुलं। एक पालत्व असलेले कुटुंब, आई वडील यांच्यातील एक। मोठे कुटुंब, आई वडील आजी आजोबा काका काकू चुलत भावंडे। तुमच्या कुटुंबातील खालील सदस्यांची घरातील कामे: आई स्वयंपाक करते, साफसफाई करते, वडील कामाला जातात, बाजारातील खरेदी करणे, आजी कपडे धुणे, भाजी साफ करणे, आजोबा घरावरती लक्ष ठेवतात, मी अभ्यास करते व घरातील छोटे काम, माझी भावंडे झाडांना पाणी घालणे व इतर काम। प्रश्न क्रमांक 4 पुढील चुकीचे विधाने दुरुस्त करून लिहा। सीमाताई ही मीनाची चुलत बहीण आहे, तर योग्य विधान असेल सीमाताई ही मीनाची सख्खी बहीण आहे। विस्तारित कुटुंबात फक्त वडिलांकडील नातेवाईक असतात। विस्तारित कुटुंबात आई वडिलांकडील नातेवाईक असतात। पाळीव प्राणी हे कुटुंबातील सदस्य नसतात। योग्य विधान आहे पाळीव प्राणी हे कुटुंबातील सदस्य असतात। प्रश्न 5 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। त्यामधील प्रश्न अ अभिदादाच्या लग्नासाठी कोणी तयारी केली। अभिदादाच्या लग्नासाठी कोणती तयारी केली। सुष्मिता आणि यास्मिन यांनी मिळून दारासमोर सुंदर रांगोळी काढली। डेव्हिड आणि गुरुदीप यांनी फुलांच्या तोरणांनी घर सजवले। मीनाचे शेजारीही मदतीसाठी आले होते। प्रश्न आ कुटुंबामध्ये आपल्या कोणकोणत्या गरजा पूर्ण होतात। कुटुंबामध्ये एकमेकांची काळजी घेतात, कामे वाटून घेतात, एकमेकांविषयी प्रेमाची आदराची भावना असते। प्रश्न ई तुमचा आवडता पाळीव प्राणी कोणता, त्याची काळजी तुम्ही कशी घेतात। माझा आवडता पाळीव प्राणी कुत्रा आहे, त्याचे नाव टायगर आहे। त्याला मी रोज अंघोळ घालते व त्याला खाण्यासाठी देतात, त्याला बाहेर फिरायला नेतात। अशाच नवनवीन स्वाध्यायासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवीन स्वाध्यायांसाठी हवे असेल तर कमेंट करा। थँक्यू।